बऱ्याच जणांचा प्रश्न, सोलर कुकरमध्ये काय काय पदार्थ बनवता येतात. सोलर कुकरच्या डब्यात खाली 2-3 चमचे पाणी घाला. पाव कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यामध्ये तिप्पट पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला. अर्धा कप गाजर, मटार, फ्लॉवर, फ्रेंच बीन्स या पुलावच्या भाज्या घाला. 3-4 वेलची, 8-10 काळी मिरी, 1 बडी वेलची, 2-3 लवंगा, 2-3 दालचिनीच्या काड्या, 2-3 तमालपत्र हे खडे मसाले घाला. 2 चमचे साजूक तूप घाला. मिक्स करून डबा ठेवा. झाकण लावा. रात्री बटाट्याच्या भाजीचं नियोजन आहे, त्यामुळे मी बटाटे सुद्धा उकडायला ठेवणार आहे. पुलाववर घालण्यासाठी कांदा आणि काजू भाजून घेऊया. कांदा बारीक आणि पातळ काप चिरायचे आणि फक्त सिंगल लेअर घालायची. मी डब्याच्या झाकणावर बेकिंग पेपर ठेवून त्याच्यावर हा कांदा घालणार आहे. काजू बारीक तुकडे आणि सिंगल लेअर मध्ये ठेवा. डब्यामध्ये बेकिंग पेपर घालून त्याच्यावर मी काजू भाजायला ठेवणार आहे. हे सगळे डबे सोलर कुकर मध्ये ठेवूया. आणि हा पुलाव 2 तासात तयार झाला आहे. तांदूळ आणि भाज्या छान शिजल्या आहेत. पुलाव मोकळा मोकळा झालेला आहे. कांदा आणि काजू सुद्धा छान भाजले गेलेले आहेत, पण कांदा अजून तासभर ठेवल्यावर छान कुरकुरीत भाजला जाईल. अशा पद्धतीने सोलर कुकरमध्ये अतिशय चविष्ट आणि रुचकर पुलाव झालेला आहे. तुम्हीही जरूर करून बघा.